हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। तर मी आज बसली बाहेर। तुम्ही म्हणाल उन्हाला बसली, हो मी उन्हालाच बसली आहे। आणि हे बघा मी काय दाखवते आज बनवायची मला व्हेज बिर्याणी। प्रेमचे काही मित्र आहेत, ते येणार आहेत आणि त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी द्यायची आहे मला बनवून। ते ॲक्च्युली घरी नाही येणार आहेत, पुण्यात येणार आहेत, एका ठिकाणी ते थांबणार आहेत, पण त्यांना व्हेज बिर्याणी बनवून पोहोचवायची। उद्या आहे NDAची पासिंग आउट परेड आणि त्याचे पासेस प्रेम ज्या अकॅडमीमध्ये शिकतो ना त्या अकॅडमीच्या मुलांना पासेस अवेलेबल झालेले होते। मग ती सर्व मुलं आज पुण्यात आलेली आहेत आणि उद्या सकाळी ती पासिंग आउट परेड आहे आणि ती बघण्यासाठी थांबलेली ते आज आलेली तिथं। आणि प्रेम पण आलेला आहे त्याच्यासाठीच। मग त्याचा पण पास आहे आणि आम्हा सर्वांचा पण पास आहे। मी, प्रेमचे पप्पा, परी, आमच्या सगळ्यांचे पासेस आम्हाला मिळालेत आणि उद्या सकाळी आम्ही ती NDAची जी पासिंग आउट परेड आहे ना ती बघायला जाणार आहे। त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करेन, तर उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा। प्रेमनं बघा ही शेगडी आणून दिली, आता मंदिरातून आणली पंडितजींना विचारून, कारण इतक्या लोकांचं बनवायचं म्हटल्यानंतर ना गॅसवर लवकर होणार नाही, खूप टाईम लागेल, म्हणून मी शेगडी मागवली। आणि इथं बघा हे सगळ्या भाज्या, गाजर धुवून घेतलेत, बीन्स धुवून घेतलेत आणि फ्लावर आणि शिमला मिरची मी कट करून घेतली याच्यात। बऱ्याच भाज्या कट करायच्यात, अजून कांदे पण कट करायचेत। परी ना स्कूलला गेलेली आज, तिचा ना पेपर चालू आहेत, म्हणजे प्री बोर्ड चालू आहेत परीचे। आणि प्रेम रात्री आलाय। माझा ना थोडासा घसा बसलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज माझा खराब येतोय आणि सर्दी झाली की माझा घसा बसतो आणि आवाज थोडासा खराब येतो। तर जास्त काही नाहीये। आणि बिर्याणीसाठी ना मी इथं 1.5 किलो गाजर घेतलेला आहे, 1.5 किलो फुलगोबी घेतलेला आहे, 1 किलो शिमला मिर्च घेतलेली आहे आणि 2.5 ते 3 किलो कांदे घेतलेले आहेत। जितका तांदूळ घेतो ना तितकाच आपल्याला कांदे पण घ्यावे लागतात। अर्धा किलो बीन्स घेतलेली आणि टमाटर मी अर्धाच किलो घेतलेत, नाही तर मग आंबट होईल त्यामुळं। आणि याच्यामध्ये मटर घेतलेली आहे, मटर सुद्धा अर्धा किलोच घेतलेलं आहे मी। आणि हिरवा मटर मी आणलेला होता, वाटाण्याच्या शेंगा मी हिरव्या आणलेल्या होत्या आणि त्या मी सोलून घेतल्यात। आता माझ्या भाज्या कापण्याचं पूर्ण काम झालेलं आहे इथं। आणि इथं आता मी कांदा कापते, इथं मी कांदा चिरते। बिर्याणीला कांदा खूप लागतो आणि कांदा कमी असल्यानंतर बिर्याणी एवढी छान लागत नाही, कांदा जास्त असला ना की बिर्याणी छान लागते, त्यामुळं मी कांदा कापते। इथं भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत आणि परत एकदा मी त्याला धुवून घेतल्या आहेत। पहिल्यांदा पण धुतलेल्या होत्या, पण परत एकदा धुवून घेतल्या। आणि कांदा ना असा लांब उभा पातळ कापते आणि कांदा पण मी धुवून घेणार, थोडासा तिखटपणाचा कमी होतो। इथं हा 3 किलो तांदूळ आहे, मी धुवून शेगडी मी आतमध्ये आणली, त्याच्यावरती पातेले ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलेले आहे, कारण भात शिजवण्यासाठी भरपूर असं पाणी पाहिजे, असं खळखळून भात त्याच्यामध्ये शिजला पाहिजे। आणि त्या पाण्यामध्ये मी 5 ते 6 तेजपत्ते घातलेले आहेत, मोठे मोठे चांगले तेजपत्ते घेतलेत आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काळ्या विलायची 5 ते 6 घेतलेले आहेत, हिरव्या विलायची 6 ते 7 घेतलेले आहेत, लवंगा घेतलेले आहेत, एक 15 ते 20 लवंगा आणि जे मिऱ्याचे दाणे आहेत ते 19-20 मिऱ्याचे दाणे असतील ते मी घेतलेत। आणि पाण्यामध्ये आधी ते उकळवले आणि पाणी छान उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ घातले आणि पाणी चांगलं खळखळून उकळलं ना मगच त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। जो तांदूळ मी आधीच धुवून घेतला होता तो मी याच्यामध्ये घातला आणि आता भात शिजतोय। भात शिजला आणि तो मी बाजूला ठेवलेला आहे आणि तो मोठं पातेलं घेतलं, मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल घातलं। मग मला काय वाटलं की तेल थोडंसं कमी पडेल, म्हणून मी गॅस फ्लेम थोडीशी मोठी होती, पण मी गेले तेल आणायला, तेलाची बॉटल म्हटलं आणखी आणावी कारण तेल कमी पडेल याच्यामध्ये फ्राय करायला, म्हणून मी आणायला गेले। तर तोपर्यंत बघा काय झालं, पातेलं एका साईडनं असं पूर्ण असं करपून गेलं। पण माझ्याकडे आता काही दुसरा म्हणजे पर्यायच नव्हता, कारण ऑप्शन नाही माझ्याकडे, कढई इतकी मोठी नाहीये आणि ही शेगडी ऍक्च्युली मुळात मोठी आहे ना, त्याच्यामुळे इतकी मोठी पातेले किंवा इतकी मोठी कढई माझ्याकडे नाहीये। मग आता याच पातेल्यात मला पूर्ण काम करायचे, भाज्या पण याच्यातच फ्राय करायच्या आहेत आणि बिर्याणी सुद्धा मला याच्यातच करायची आहे, माझ्याकडे आता दुसरा काही पर्याय नाहीये। तर मी करते आता याच्यामध्ये भाज्या फ्राय। भाज्या थोड्याशा ना तळून घ्यायला टाइम लागतो, पण भाज्या ह्या फ्राय केल्यानंतर ना खूप छान लागतात बरं, बिर्याणीमध्येची टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे व्यवस्थित भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत।
पातेलं करपलेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी होती आणि मी तेल आणायला गेले होते. तर मी आधीच सांगितले, पण ज्यांनी व्हिडिओ स्किप करत करत बघत आलेत ना, ते मला कमेंट नक्की करतील की ताई तुझं पातेलं किती जळलेलं आहे. पण असं काही नाहीये. पातेलं जळलं पण त्याचं काही कारण वेगळं होतं. मी म्हटलं गॅस थोडासा कमी होता, पण मला वाटलं की चला मी तेल कमी पडेल म्हणून मी आणायला गेले. तोपर्यंत पातेलं असं करपलं. याच्यामध्ये काय होतं ना, की आपल्याला थोडासा निष्काळजीपणा सुद्धा खूप होतो बरं. ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हा, तर माझ्या भाज्या सगळ्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी आता कांदा फ्राय करते. थोडासा कांदा आपल्याला वरतून घालण्यासाठी सुद्धा फ्राय करावा लागतो, तर तोच मी फ्राय करून घेते. त्यात मी कांदा टाकलाय फ्राय करायला आणि हा पूर्ण असा लालसर फ्राय करून घेणार आहे. हा वरतून टाकायला आणि खायला याचा स्वाद छान लागतो. आणि बाकीचा कांदा मी फोडणीत घालणार. हा एकदम छान असा लालसर करून घ्यावा लागेल. मी आता कांदा टाकलाय याच्यामध्ये सगळा. मी आता याच्यामध्ये खडे मसाले घालते उरलेले. याच्यामध्ये आधी बटर घातलेलं आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. थोडंसं जिरं घातले. यात घालते मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं हे सगळं वाटून घेतले मी. आणि याच्यात घालते टमाटर. आता मी घालणार याच्यामध्ये मसाला. आणि मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आणलेला आहे आणि मी तो त्याच्यामध्ये घालणार आहे. एव्हरेस्टचा जो शाही बिर्याणी मसाला आहे ना, त्याची टेस्ट याच्यात छान लागते. मला दुसरा मसाला कुठलाच नाही आवडतो. मी हाच घालते आणि हे अख्खं पॅकेट घालणार आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना हे कण असतात, त्याच्यामुळे चाळून घालते मी. आणि त्याच्यामध्ये जे खडे मसाले वगैरे असतात ना, त्याच्याचे टरफलं वगैरे असतात, म्हणून हा मसाला मी नेहमी चाळून घालते. हे बघा, त्याची टरफल असतात सगळी येतात, त्यासाठी मी हा चाळूनच घालते. व्यवस्थित हलवून घ्यायचा. माझं तुम्हाला दुसरं पॅकेट ठेवून विसरून गेले.
आधी एक मसाल्याचं पॅकेट घातलं होतं आणि आता हे मी अर्ध घालणार आहे, पूर्ण नाही घालत. आता हे अर्ध घालते. मसाला ना, हा मसाल्यामुळं बिर्याणीला चव पण छान येते. आता छान हलवून घ्यायचे. आणि हे जे मटर आहेत ना, हे पण मी याच्यात घालतीये. आणि जर आपण शिजवून घेतले, शिजवून म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ उकळून जर घेतले ना आपण, तर मग याच्यात नंतर घातले तर चालतात. पण मी असे उकळून नाही घेतलेले हे, त्यामुळे मी असेच घालते कच्चे. आणि याला थोडा वेळ झाकून ठेवलं की ते शिजल्या जातील. कारण पूर्ण गाळ नाही चांगली लागत मटर. या स्टेजला ना कोणी कोणी याच्यामध्ये दही पण घालतं आंबटपणासाठी, पण मी नाही घालत आहे. आता मी याच्यामध्ये सगळ्या तळलेल्या भाज्या घालते, सगळ्या फ्राय केलेल्या. येतंय ना? आणि एकदम व्यवस्थित सगळ्या भाज्या हलवून घ्यायचे. या स्टेजला ना मीठ घालायचंय. पूर्ण भाज्यांवर ते मीठ जाईल. तिखट पण आधीच मिरची टाकलेली होती त्याच्यामध्ये, त्यामुळे दुसरं काही तिखट घातलेलं नाही मी. माझं पातेला चांगलं खराब झालं. पातेल म्हणलं चांगलं खराब झालं. मीठ घालते मी आता इथं. या स्टेजला ना भाज्यांवरती मीठ जातं मग. भाजी एकदम भात बघा कसं शिजलेलं आहे. आणि सगळे जे भाताचे शीत आहेत ना, असे वरती उभे राहिलेले आहेत. आणि असंच भात शिजला पाहिजे. आता ना मी याला कलर लावणार आहे. आता मी याच्यामध्ये कलर लावतीये. गॅस मी कमी केलेला आहे आणि त्याच्यावरती ज्या भाज्या मी आता फोडणी वगैरे घातलेली होती ते पातेले एकदम व्यवस्थित झाकून ठेवलेले थोडा वेळ. आणि इकडे मी भाताला कलर लावून घेतेय. हलक्या हाताने भाताला कलर लावून घ्यायचा आहे, जास्त चुरगळायचा नाही, नाहीतर मग तांदूळ तुटतो. त्याच्यामुळे हलक्या हाताने भाताला असा कलर लावून घ्यायचा आहे. जेव्हा आपण तांदूळ शिजायला घालतो, तांदूळ शिजला ना की त्याच्यावरती आपल्याला एक परात वगैरे ठेवायची आणि त्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायची. नाही तर जी चाळणी आहे ना, त्या चाळणीनी भात पूर्ण गाळून घ्यायचंय. त्या चाळणीवर पूर्ण भात घालायचंय झाऱ्यानी. आणि ते तांदूळातलं पाणी ना ते पूर्ण निघून जातं. आणि त्याच्यावरतीच काय करायचं, आपल्याला थोडंसं तेल टाकायचे आणि असं हलवून घ्यायचं. मग त्याच्याने काय होतं की जो भाताचा एक एक दाणा आहे ना तो चिटकत नाही, तो असा सेपरेट होतो. त्यामुळे भात शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. आणि इथं बघा माझ्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि मी झाकून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ते चांगल्या मुरल्या आहेत. आता याच्यामध्ये भात घालायचा आहे. आता याच्यामध्ये भात टाकूया आपण. लेअरिंग पण करू शकतो, मी असंच टाकणार आहे पूर्ण. लेअरिंग करत बसत नाहीये मी, डायरेक्ट करतेय. लेअरिंग करायचं म्हटलं ना, पहिल्यांदा एक थर भाताचा एका कलरचा लावायचा, त्याच्यानंतर मग भाजी घालायची, परत दुसरा थर लावायचा.
सगळे थर लावल्यानंतर लास्टमध्ये कांदा आणि तळलेले काजू वगैरे आपण टाकू शकतो. ते थर लेयर्स होतात. मी लेयर्स नाही करत आहे कारण मला डबा भरून द्यायचा आहे, तर मग लेयर्स काही मी करत बसत नाहीये. पिवळ्या भातात मी लेअर लावते आता इथेच लास्टमध्ये, आणि याच्यावरती ना जो तळलेला कांदा आहे तो आणि जे काजू आहेत ते दिसायला छान दिसतात. लास्टमध्ये हा पिवळ्या भाताचा लेअर आहे. आता बिर्याणी बनली आहे. आता हिला आपल्याला दम द्यायचा आहे. मी काय करणार आहे, आता तवा याच्या खाली टाकणार आहे. तवा थोडासा गरम झाला की पातेल्या त्याच्यावरती ठेवणार आहे. हे बघा, बारीक गॅस चालू आहे खाली आणि इथे मी तवा टाकलेला आहे आणि तव्याच्या वरती आता हे पातेलं असं ठेवलेलं आहे मी. आणि हे एक 10 ते 15 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. मग छान आपली बिर्याणी तयार. बिर्याणी बनली आहे. आता जो घरात पसारा झाला येणे आता तो मला आवरायचा आहे. भांडी सगळी जागा घरात किचनमध्ये, किचन छोटं असल्यामुळं काय होते भांडी खूप होते, तिथे जागा नव्हती म्हणून मी या रूममध्ये आले. या रूममध्ये मी सगळं केलं. आता इथंच काय सगळीकडे पसारा झालेला आहे. तो आता उचलते. परीने इथे चहा बनवून आणलेला आहे आता माझ्यासाठी. परीला म्हटलं चहा बनव, तिने आणून दिला आहे. आता मी थोडा वेळ चहा घेते. आयता चहा घ्यायची ना गोष्टच वेगळी आहे. आयता चहा भेटतोय ना प्यायला मस्त आहे. आणि परी खरंच खूप छान चहा बनवते. छान आहे. आणि परीना पहिल्यापासून चहा चांगला बनवते. तिच्या मामाला तर परीच्या चहा खूप आवडतो. मामांना, तिच्या काकांना परीच्या हातचा चहा आवडतो. आले की आधी म्हणतात परी चहा कर असं असतं. हा, माऊला, तिच्या माऊला, मनी माऊला सुद्धा, तिला सुद्धा परीच्या हातचा चहा खूप आवडतो. आणि ते जेव्हा पण येतात ना परीला एक वेळा तर कमीत कमी चहा करायला लावतात. परी तुझ्या हातचा चहा प्यायचा, परी कर. परी बिझी असली ना तरी परीला चहा करायला लावतात. जायच्या आधी तरी एक वेळा चहा कर म्हणतात, चहा घेतात. ते 2 दिवस राहिलेले असले की तर मी चहा वगैरे करते आणि एक वेळा तिच्या हातचा प्यायचाच असतो सगळ्यांना. नाही परी चहा कर असं असतं आमच्याकडं. त्या ना परी चहासाठी ठेवत. प्रेम, कशी झाली बिर्याणी? एक नंबर झाली. थँक्यू. तुझ्या मित्रांना आवडेल ना? हो नक्कीच. नक्की का? हो. बिर्याणी झाली आणि मोठ्या डब्यात घालून मी प्रेमजवळ दिली. प्रेम गेला त्याच्या मित्रांना द्यायला, ते जिथे थांबले त्या हॉटेलला. तर मी आता भांडी घासते. चहा वगैरे घेतलाय त्यामुळं थोडीशी थकवा आलेला होता, तो मरगळ आली दूर झाली. आणि आता भांडी मी पूर्ण घासून घेते. किचनमध्ये सिंकमध्ये ना, माझं किचन छोटं आहे आणि सिंक त्यामुळेही छोटं आहे, त्याच्यामुळं ना मला नाही जमत तिथं आतमध्ये मोठी मोठी भांडी घासायला. बाहेरच मी बादली घेतली आणि बाहेरच छान अशी भांडी घासते आणि मग मोकळ्या पटांगणामध्ये भांडी घासून छान होतात, व्यवस्थितपणे बाहेर लावून घासता येतात. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. आणि हो, याच पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून सुद्धा बघा, कारण खरंच खूप छान होते. मी म्हणते म्हणून एकदा ट्राय करा. तुम्ही छोट्या प्रमाणात करा, मी मोठ्या प्रमाणात केली होती. आणि आजची जी बिर्याणी केली ना मी, ती आम्हा जवळजवळ 30 ते 35 लोकांना पुरेल या पद्धतीने मी केलेली आहे. आणि बिर्याणी करायचं मला एक्सपिरियन्स आहे या आधीचा सुद्धा, म्हणून मी सांगते की
अशाच पद्धतीने तुम्ही छोट्या प्रमाणावर सुद्धा करून बघा. खूप छान होते, टेस्ट अप्रतिम होते आणि मुरल्यानंतर तर अजून छान लागते बिर्याणी. तर तुम्ही सुद्धा करून बघा. तर छान छान कमेंट्स करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.